जय शंभूराजे. नमस्कार. बाबा, तुम्ही नेहमी म्हणता पैसे सेव्ह कर, पण मला कळत नाही सेव्ह कशाला करायचे. आज आहेत तर उद्या कमवता येतील ना. वेदांत, आज पैसे असणं वेगळं आणि उद्या पैसे मिळतील याची खात्री असणं वेगळं. आयुष्य नेहमी आपल्या प्लॅननुसार चालत नाही बाळा. पण पैसे सेव्ह म्हणजे आज मज्जा नाही, उद्यासाठी सगळं नाही रे बाबा, सेव्ह म्हणजे मज्जा बंद करणं नाही, तर योग्य वापर शिकणं आहे. पण काय फरक पडतो. पैसे आले की खर्च करायचे, झालं. समज बाळा, अचानक तू आजारी झालास किंवा माझी नोकरी गेली किंवा घरात काही आपत्कालीन खर्च आला, तेव्हा काय करायचं? मग कर्ज काढू. कर्ज, लोन म्हणजे परतफेडीचं ओझं. घेतलेले पैसे रिटर्न पण द्यायला पाहिजेत. सेव्ह म्हणजे स्वतःची ताकद. ज्याच्याकडे सेव्हिंग असते तो संकटात कोणावरही अवलंबून राहत नाही बाळा. म्हणजे सेव्ह म्हणजे भविष्याची सुरक्षा. अगदी बरोबर, भविष्याची सुरक्षा. सेव्हिंग ही गरीबपणाची सवय नसते, ती हुशारीची सवय असते बाळा. मग थोडं सेव्ह आणि थोडा खर्च हे योग्य आहे ना. अगदी योग्य आहे बाळा. 100 रुपये जर तू कमवतोस, 50 घर खर्चाला, 30 गरजेला आणि 20 सेव्हिंगला, असा नियम जर कायम ठेवला तर पैसे कधीच कमी पडणार नाहीत. बाबा, आज समजलं मी. पैसे फक्त खर्चासाठी नसतो, तर पैसा फक्त खर्चासाठी नसतो, तर विश्वासासाठी सुद्धा असतो. काय छान बोललास, विश्वासासाठी. बरोबर. पैसा आपल्याला श्रीमंत नाही करत रे बाळा, पण तो सुरक्षित नक्की करतो. धन्यवाद. आजपासून मी सेव्ह करायला सुरुवात करतो. शाबास. आज शिकलेली सवय तुला उद्या मोठं बनवेल बघ बाळा. धन्यवाद. जय भवानी. जय भवानी.